नमस्कार, मी नेहा. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. नरनाळा महोत्सवाची तयारी झाली आहे पूर्ण. जिल्हा प्रशासनाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन. रविवारी उद्घाटन. अकोला महापालिकेच्या त्या सभागृहाला टिपू सुलतानाचे नाव बदलणार का? महापालिकेतील भाजप प्रणित शहर सुधार आघाडी करेल काय सुधारणा? शिक्षकांना थकीत बिलांचे 10% मागणारा दलाल कोण? लाखोंच्या लाचेची मागणी होत असताना शिक्षक संघटनांची चुप्पी का? आनसिंग येथे गर्भपाताच्या औषधांची खिरापत. अन्न व औषध प्रशासनाचे स्टिंग ऑपरेशन आले समोर. अडगावातील माफियांच्या मदतीला धावणारा ज्ञानेश्वर कोण? डिझेल व गुटखा माफियांना वाचवण्यामागे कोणाचा हात? आता सविस्तर बातम्या. अकोला जिल्हा प्रशासन, अकोला व अकोट वन्यजीव विभाग द्वारा 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान नरनाळा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ऐतिहासिक नरनाळा किल्ला हा तसेच वनसंपदेच्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करणे तसेच 3 दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. 15 ते 17 फेब्रुवारी दररोज सकाळी 8 ते सायंकाळी 5 जंगल सफारी, ट्रेकिंग, बोटिंग, नरनाळा किल्ला सफारी, वन्यजीव छायाचित्र. 15 रोजी दुपारी 4 ते 4:30 ॲडव्हेंचरस टुरिझमचे उद्घाटन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते श्री संत गजानन महाराज विहीर फाटा पोपटखेड रोड, तालुका अकोट येथे होईल. सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजता चला हवा उद्याच्या टीमचे मनोरंजक सादरीकरण. श्री गजानन महाराज विहीर फाटा पोपटखेड रोड. सोमवारी सकाळी 7 वाजता मॅरेथॉन संवर्धनासाठी धाव. महिला 5 किलोमीटर, पुरुष 8 किलोमीटर. सकाळी 6 वाजता तालुका क्रीडा संकुल अकोट येथे नोंदणी सुरुवात. तालुका क्रीडा संकुल अकोट येथून होईल. सकाळी 10 ते दुपारी 2 चित्रकला स्पर्धा व डान्स कॉम्पिटिशन श्री संत गजानन महाराज विहीर पोपटखेड रोड. 2 वाजता पाककला स्पर्धा शहानूर येथे आहे. प्रत्येक स्पर्धकाला एक व्यंजन बनवून आणणे अनिवार्य आहे. सायंकाळी 5 वाजता शिवशंभू गर्जना टीमचे सादरीकरण. संत श्री गजानन महाराज विहीर फाटा पोपटखेड रोड अकोट आणि रात्री 8 वाजता इंडियन आयडॉल विनर सलमान अली यांचे लाईव्ह इन कॉन्सर्ट स्थळ श्री संत गजानन महाराज विहीर फाटा पोपटखेड रोड अकोट येथे आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजता कवी संमेलन श्री संत गजानन महाराज विहीर फाटा पोपटखेड रोड येथे. दुपारी 2 वाजता इन्व्हेस्टर मीट मेळघाट टायगर रिट्रीट मलकापूर गोंड पोपटखेड शहानूर रोड अकोट. सायंकाळी 5 वाजता पारितोषिक वितरण कार्यक्रम संत गजानन महाराज विहीर फाटा पोपटखेड रोड अकोट आणि सायंकाळी 7 वाजता पद्मश्री कैलाश खेर यांची लाईव्ह इन कॉन्सर्ट स्थळ हे श्री संत गजानन महाराज विहीर फाटा पोपटखेड रोड अकोट येथे होणार आहे. पोपटखेड येथे 4, शहानूर येथे 4 आणि श्री संत गजानन महाराज विहीर फाटा कार्यक्रमाच्या ठिकाणी 8 स्टॉल उपलब्ध आहे. बुकिंग करण्यासाठी DCF ऑफिस अकोट येथे संपर्क करावे. संपर्क क्रमांक 83 29 082 34 1 आहे. नरनाळा महोत्सवात कवी संमेलन 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पोपटखेड रोडवरील श्री गजानन महाराज विहीर संस्थान स्टॉपजवळ पोपटखेड येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यात गोपाल मापारी अकोला, जमीर अहमद जमीर अकोला, राहिल रब्बानी वठोडा अमरावती, अकिल साहिल हास्यकवी अकोला, कविवर्य विठ्ठल कुलट अकोट, विजय सोसे चांदूर बाजार, गजानन मते परतवाडा, मंगेश वानखडे अमरावती, संचालन प्रसिद्ध कवी, शायर, लेखक साबिर मुस्तफाबादी जळगाव खानदेश हे करतील. दरगाह हजरत बुरहानुद्दीन औलिया मस्जिद व कब्रस्तान इंतेजामिया कमिटी नरनाळा किल्ला तालुका अकोट तर्फे कवींचे स्वागत केले जाईल. तसेच अकोला जिल्हा प्रशासन, वन्यजीव विभाग अकोट व हमदर्द मायनॉरिटी सोशल वेलफेअर सोसायटी अकोटच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
अकोला महापालिकेत स्थायी समिती सभागृहाला टिपू सुलतान नाव देण्याचा ठराव कोणी आणला आणि स्थायी समिती सभागृहाचे नाव शहरातील भाजप प्रणित शहर सुधार आघाडी करेल काय अशी सुधारणा राजकीय वर्तुळात विचारली जात आहे। राज्यात टिपू सुलतान या नावावरून राजकारण रंगले असून अकोला स्थायी समिती सभागृहात टिपू सुलतान नाव देण्याचा ठराव घेणारे त्यांचे अनुमोदक कोण अशी विचारणा अकोल्यात सुरू आहे। अकोला शहरातील भाजप प्रणित शहर सुधार आघाडी स्थायी समिती सभागृहाच्या नाव बदलण्याचा व टिपू सुलतान नाव काढण्याचा ठराव घेईल काय अशी विचारणा आता सुरू झाली आहे। शहर सुधार आघाडी या विषयावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। टिपू सुलतान यांची तुलना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केल्यानंतर त्यावर मुख्यमंत्र्यांनी जोरदार आक्षेप नोंदविला आहे। हा आक्षेप मुख्यमंत्र्यांनी नोंदविल्याने अकोल्यातील स्थायी समिती सभागृहाच्या नाव बदलण्यास भाजप प्रणित शहर सुधार आघाडी पुढाकार घेईल काय अशी विचारणा होत आहे। खरं म्हणजे त्यांना लाज वाटली पाहिजे। टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे अतिशय निंदनीय आहे। छत्रपती शिवरायांनी स्वराज्य तयार केलं, मोगलांच्या जोखडातून सामान्य माणसाला मुक्त करण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं सामान्य रयतेचं राज्य तयार करणारे छत्रपती शिवराय होते। आणि त्याचवेळी हजारो लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतान याची तुलना करून दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त लांगुल चालन, जोडे चाटणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही। आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही। टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे। आणि अशा पद्धतीनं जर ते बोलत असतील तर काँग्रेस पक्षामध्ये काही जरी थोडी जरी नैतिकता राहिली असेल तर काँग्रेस पक्षाने देखील याचा कॉग्निझन्स घेतला पाहिजे आणि त्यांचे जे मित्र पक्ष आहेत त्यांनी देखील त्यांची भूमिका याच्यावर काय आहे हे सांगितलं पाहिजे। हे कोणत्या शाळेत इतिहास शिकले याचं देखील संशोधन केलं पाहिजे। आणि हा जो नवा इतिहास हे लिहितायत हा इतिहास महाराष्ट्र खपवून घेणार नाही, भारत खपवून घेणार नाही। मालेगावच्या उपमहापौरांनी कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावलाय। त्यांनी संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो का नाही लावला? महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो का नाही लावला? कारण संवैधानिक पदावर बसले तरी हे लोक मुघलांचेच वारस आहे हे दाखवून देतात आणि स्वतःच्या धर्माला जागतात। माझी त्यांना चेतावणी आहे, येत्या 24 तासाच्या आत तो फोटो काढून टाका, नाहीतर सकल हिंदू समाजासह आम्ही स्वतः येऊन तो फोटो काढू आणि त्यातनं जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला पूर्णपणे महापालिकेचं प्रशासन जबाबदार राहील। अकोल्यातील शेकडो शिक्षकांच्या वेतन फरकाची लाखोंची रक्कम देण्यास टाळाटाळ करणारे अधिकारी कोण असा प्रश्न विचारला जात आहे। शिक्षक जोपर्यंत या दलालांना 10% देत नाही तोपर्यंत वेतन फरकाची लाखोंची रक्कम थांबवण्यात मागे शिक्षणाधिकारी विभागातील तो अधिकारी कोण अशी विचारणा आता होत आहे। शिक्षण विभागात फाईलवर वजन ठेवले नाही तर फाईल चालतच नाही अशी काय ती परिस्थिती शेकडो शिक्षकांच्या वेतन फरकाच्या रकमेबाबत घडत आहे। वेतन फरकाच्या रकमेची 10% रक्कम ही संबंधित दलाल आणि कथित अधिकाऱ्याला दिले गेली नाही तर ती थांबते। वेतन फरकाची शासनाने मंजुरी केलेली रक्कम मिळणे हा शिक्षकांचा अधिकार आहे, पण ती देण्यास टाळाटाळ होत आहे। शेकडो शिक्षकांचे लाखो रुपयांची वेतन फरकाची रक्कम ही कोणी थांबवली आणि का मंजूर केली जात नाही अशी विचारणा आता होत आहे। ही रक्कम थांबली असताना लाखोंच्या लाचेची मागणी होत असेल तर त्यास जबाबदार कोण? शिक्षकांच्या हक्कांच्या पैशावर कोण डल्ला मारत आहे याची चौकशी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने त्वरित करावी, अन्यथा या विभागातील एखादा अधिकारी येत्या काळात निश्चित पावडर लावलेल्या लाचेच्या रकमेत रंगेहात पकडला जाईल। त्यासाठी अकोला सोडून इतर जिल्ह्यातील अँटी करप्शन विभागाचे अधिकारी दबा धरून असल्याची माहिती समोर येत आहे। वाशिमच्या अनसिंग येथे गर्भपाताची औषधे विना प्रिस्क्रिप्शन शिवाय विक्री करणाऱ्या एका मेडिकलवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई केली आहे।
तसेच या मेडिकलमधून अवैधरित्या विक्री केले जाणारे औषधे सुद्धा जप्त करण्यात आले आहे. आज रात्री खाणे म्हणजे या गोळीच्या समोर ठेवलेलं हेच गोळी. आज रात्री 2 खाणे. पहिले किट दाखव उधर आले पाहिजे. मोबाईल नको चल किट दाखव पहिले. दादा मॅडम. काढ लवकर. हॅलो काही नाही राहणार भाऊ फोन. हॅलो येऊन जा ना. हॅलो बसायचं. लोकेशन सेंड करा मला. नाही नाही तिकडे नाही यायचं आहे. इकडे नाही यायचं. अन्न व औषध प्रशासन वाशिम तसेच जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय वाशिम यांच्या सहकार्याने वाशिमजवळ असलेल्या अनसिंग येथे धडक कारवाई केली आहे. प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे आई मेडिकल स्टोअर अनसिंग येथे डमी ग्राहक पाठवून गर्भपातासंदर्भातील औषधांची मागणी केल्यानंतर कोणतेही वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन न पाहता औषधांची विक्री केल्याचे आढळून आले. औषध निरीक्षकांनी तपासणी केली असता गर्भपात औषध किटचा साठा आढळून आला. सदर औषधे जप्त करून विविध कायद्यांतर्गत अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैधरित्या औषध विक्री करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कामोत्तेजक आणि तसेच गर्भपाताच्या गोळ्या विकण्यासंदर्भात कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यावर नेहमी लक्ष ठेवण्यात येते. तर सदर संदर्भात जिल्हा रुग्णालय वाशिम आणि अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने आई मेडिकल अनसिंग येथे कारवाई करण्यात आलेली आहे. तेथे गर्भपाताच्या गोळ्या तसेच झोपेच्या गोळ्या कामोत्तेजक गोळ्या आई मेडिकल येथून जप्त करण्यात आलेल्या आहेत. जवळपास 5,000च्या त्या टोटल गोळ्या जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच मेडिकलवाल्याचं म्हणजे आई मेडिकल यांचं घर पण आहे. त्या घरी पण आमच्या पथकाने तपासणी केली असता तेथे सुद्धा जवळपास 253 स्ट्रीप कामोत्तेजक गोळ्या आढळून आलेल्या आहेत, व्हेग्रा 100 म्हणून. आणि ज्या गर्भपाताच्या गोळ्या आहेत त्याचं नाव आहे ज्येष्ठा प्रो टॅबलेट. तर ह्या आणि ज्या व्हेग्रा जे टॅबलेट आहेत तर त्याची जवळपास मुद्देमाल 20,000 रुपयाचा जप्त करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात मी सर्व परवानाधारकांना औषध परवानाधारकांना सूचित करू इच्छितो की अशा प्रकारचं कोणतंही इल्लिगल औषधं विना खरेदी बिलाची औषधं जर कुठल्याही परवानाधारक औषध विक्रेत्याने ठेवले तर औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यानुसार त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल आणि दोन्ही ठिकाणी जे औषधं मिळालेले आहेत सापडून आलेली आहेत ते दोन्ही ठिकाणचे जप्त करण्यात आलेली आणि पुढील तपास चालू आहे. देशाच्या रक्षणासाठी जो रात्रंदिवस सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देतो त्याच जवानाचे कुटुंब आज आपल्या शहरात असुरक्षित आहे का, असा संतप्त सवाल या घटनेने उपस्थित केला आहे. अकोल्यातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सागर कॉलनी परिसरात एका जवानाच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी 160 ग्रॅम तब्बल 9,70,000 रुपयांचा मुद्देमाल अर्थात बाजारभावानुसार 24 लाख मुद्देमाल लंपास केला आहे. वाशिम बायपास रोडवरील सागर कॉलनी येथे राहणाऱ्या नेहा राजेश सावदेकर यांनी जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. त्यांचे पती राजेश सावदेकर हे भारतीय सैन्यात कार्यरत असून सध्या कर्तव्यावर आहेत. 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास नेहा सावदेकर ह्या 2 मुलींच्या शाळेच्या कामासाठी आणि शेजाऱ्यांकडे गेल्या होत्या. अवघ्या 1.5-2 तासांच्या अवधीत घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी डाव साधला. दुपारी 3 वाजता जेव्हा त्या घरी परतल्या तेव्हा कपाटातील दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रकमेवर हात साफ केला.
वरिष्ठ पोलीस अधिकारी हे पोलीस भरतीत गुंतले असल्याने या प्रकरणाचा तपास पोलिसांनी जलद गतीने करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. सैन्य जवानाच्या पत्नीने आज SP ऑफिसला भेट देत संताप व्यक्त केला. पोलीस अधीक्षकांनी या सर्व प्रकरणात सखोल तपास करण्याचा आदेश दिला असून कठोर कारवाईचे संकेत दिल्याची माहिती आहे. अकोला शहराचे ग्रामदैवत राजराजेश्वर मंदिर महाशिवरात्र निमित्त शनिवार आणि रविवार रात्रभर उघडे राहणार आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पाणी, पार्किंगसह विविध बाबींवर लक्ष दिले जात आहे. तसेच सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त देखील राहणार आहे. श्री राजराजेश्वर मंदिरावर रोषणाई करण्यात आली आहे. रविवारी राजराजेश्वराचा शृंगार करण्यात येईल. तसेच सकाळी 9 वाजेपासून प्रसाद व वितरण होईल. मंदिराच्या आवारात कोणालाही पार्किंग करता येणार नाही. त्यामुळे समोर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने पार्क करावी लागतील. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिराच्या आवारात 20-25 पोलीस राहतील. पाणी तसेच अन्न व्यवस्था राहील. महाशिवरात्रीला रात्री उशिरापर्यंत भाविक राजराजेश्वराला अभिषेक करतात. त्यामुळे मंदिर खुले राहणार आहे. महिलांनी दर्शनासाठी येताना दागदागिने सांभाळावे असे आवाहन राजराजेश्वर संस्थानाचे विश्वस्त गजानन घोंगे यांनी केले. मुझे ये बताइए कि क्या क्या तैयारियां चल रही है और क्या विशेष है इस बार? श्री राजेश्वर भगवान की जय। रोशनाई सब मंदिर पे हुई हुई है। बाकी जो व्यवस्था है, पार्किंग जो है वो दोनों तरफ से बाहर बोली हुई है, यानी मंदिर परिसर में कोई पार्किंग नहीं होंगी। सभी महिला भक्तों को विशेष विनंती है कि उन्होंने अपना जो साज श्रृंगार है, सोने के दागिने जो है वो पहन कर नहीं आना, यानी कोई अड़चन दर्शन में नहीं आएगी। और दूसरा, यहाँ जो है अपने जो धरोहर है, श्रृंगार जो है अपना पिंड का, यहाँ पे सब तैयार हुआ है। कल सुबह से वो वहाँ पे चढ़ना शुरू हो जाएगा। और बाकी जो है पानी की व्यवस्था यहाँ सुबह 8:30-9 बजे से लेके तो दोपहर तक उसळ का वितरण यहाँ पे होगा, प्रसाद का वितरण। और लाइन की व्यवस्था की है, पैर धोने की, पानी पीने की सब व्यवस्था जो ज़रूरी रहती है वो सब की हुई है। पुलिस SP साहब को निवेदन दिया है। करीब 20-25 पुलिस कर्मी, महिला और पुरुष यहाँ पे रुकने वाले हैं और सभी भक्तों की तरफ ध्यान देने वाले हैं। ऐसा सब महानगर पालिका, SP साहब सभी का अपने राजेश्वर भगवान के प्रति प्रेम है, वो निरंतर हमारे को उसका उपयोग होते रहता है। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील पुणेकडे जाणाऱ्या स्लीपर बसच्या दोन्ही चालकांनी ड्युटीवर असताना मद्यप्राशन केल्याचे आढळून आले आहे. केवळ दारूप्राशन केली नाही तर या दोघांनी खामगाव बस आगारात धिंगाणा घातला आहे. या दोघांवर वरिष्ठ कारवाई काय करणार, असाच धिंगाणा घालण्याची सूट दिली जाईल काय, असे प्रवासी बोलत आहेत. पत्रकार लय मोठे ना, या हो, या. इतकेच नव्हे तर या घटनेने वार्तांकन करणाऱ्या प्रसिद्ध माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत त्यांनी अभद्र व्यवहार केला. त्यामुळे SD महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 2 तास खामगावात बस स्थानकात रखडत बसावे लागले. मद्यधुंद चालकांनी 2 तास प्रवाशांना वेठीस धरल्याने त्यांचे बेहाल झाले. बसचे वेळापत्रक कोलमडल्याने बस खामगाव बस स्थानक येथून सुमारे 2 तास उशिरा रवाना झाली. पुणे येथेही बस उशिरा पोहोचल्याने नोकरदार वर्गाची गैरसोय झाली. बस पोहोचेपर्यंत प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. लाखो भक्तांचे श्रद्धास्थान श्री श्री रविशंकरजी यांच्या मार्गदर्शनाखालील आर्ट ऑफ लिव्हिंग अकोला परिवाराच्या वतीने पावन महाशिवरात्री आणि गुरुदेवांच्या 70व्या जन्मवर्षानिमित्त शहरात भव्य भजन संध्येचे आयोजन रविवारी 15 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात करण्यात आले आहे. या सोहळ्यात आर्ट ऑफ लिव्हिंगचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भजनकार आणि गायक विक्रम हाजरा आपली कला सादर करणार आहेत. जागतिक तापमान वाढीवर विशेष उपक्रम राबविणाऱ्या श्री श्री रविशंकरजींच्या मार्गदर्शनाखाली जगभरात आर्ट ऑफ लिव्हिंगचे विविध लोकोपयोगी आणि कल्याणकारी उपक्रम सुरू आहेत. अकोला जिल्ह्यात जलयुक्त शिवार, नदी रुंदीकरण आणि उन्हाळ्यात पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये केंट RO उपक्रम वितरण असे उपक्रम संस्थेमार्फत राबवले जात आहे. सुंदर अकोला, हरित अकोला हे ब्रीदवाक्य घेऊन स्थानिक परिवारांकडून विविध शिबिरे, सुदर्शन क्रिया,
श्रमदान आणि स्वच्छता अभियान चालवले जात आहे. विक्रम हाजरा हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रख्यात गायक, भजनकार आणि संगीत निर्माता आहेत. त्यांनी आत्तापर्यंत लंडनपासून ते जोहान्सबर्गपर्यंत 50हून अधिक देशात आपल्या आधुनिक संगीत शैलीतील भजन संध्येचे कार्यक्रम सादर केले आहेत. त्यांनी पंडित हरिदास चौरसिया आणि श्री श्री रविशंकरजी यांच्यासोबतही अनेक कार्यक्रम केले आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग अकोला युनिटतर्फे आयोजित या भजन संध्येचा लाभ सर्व महिला व पुरुष साधकांनी घ्यावा असे आवाहन शिक्षकगण संजय शेळके, आरती देशपांडे, रमेश फुंडकर, कैलास अग्रवाल, रामकृष्ण दालमिया, दीपक वोरा, ज्ञानेश्वर कापले, सुधीर इंगडे, संतोष मरशेट्टीवार, अंबादास सिंघानिया, प्रशांत साबळे, प्रवीण शिंदे, डॉक्टर कांचन शिंदे, सुधीर घाटोड, किशोर खोडे, वैभव वाघमारे, गणेश पारसकर, श्रीकांत पाटील, सुनीता तिवारी, उषा शर्मा, राम घायलकर, डॉक्टर विजय जाधव, दिनेश मुरजानी, श्वेता मुरजानी, डॉक्टर संकेत अग्रवाल, डॉक्टर निराली अग्रवाल, अक्षय जोशी, रोहित कनोजे, रुपाली राणे, अनुपमा ठाकूर, देवेंद्र शेकोकार, रोहित गावंडे, आनंद नागले, निलेश चौधरी, संतोष कापसे, पूजा कापसे, स्वप्नील करोते यांच्यासह जिल्हा विकास समिती सदस्य आणि स्वयंसेवकांनी केले आहे. नमस्ते, जय गुरुदेव। मैं हूं विक्रम हाजरा। मैं आ रहा हूं अकोला, महाराष्ट्र। महाशिवरात्रि का उत्सव मनाने 15 फरवरी को अपने गुरु बंधुओं के साथ। आप सब भी वहां आमंत्रित हैं। देखिए, शिव तत्व ऐसा है, ऊंचे से ऊंचे आसमान से भी ऊंचा है, गहरे से गहरा समंदर से भी गहरा है। आज तक कोई उसे न नाप सका न भांप सका। सिर्फ ब्रह्मज्ञानी गुरु में वो क्षमता होती है कि आपको उस तत्व का स्पंदन महसूस करवाएं। तो आइए इस मौन के उत्सव में जोश के साथ, भजन कीर्तन उत्सव के साथ हम सब शामिल हो जाएं। अकोला में मुलाकात होगी 15 फरवरी को महाशिवरात्रि उत्सव। जय गुरुदेव। अकोल्यातील ऑटोक्रॅट एज्युकेशन इन्स्टिट्यूट ऑटोक्रॅट कोचिंग क्लास 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी साधा पण गरिमामय वातावरणात निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासांचा सन्मानपूर्वक गौरव करणे तसेच त्यांना आगामी बोर्ड परीक्षा आणि भविष्यातील आव्हानांसाठी प्रेरित करणे हा होता. निरोप समारंभ प्रसंगी विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आत्मीय संवादाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व्यक्त करताना सांगितले की संस्थेमध्ये शिक्षकांसोबत शिस्त, आत्मविश्वास आणि ध्येयप्राप्ती, बांधिलकी यांचेही मौल्यवान धडे त्यांना मिळाले. मागील 4 वर्षापासून एकत्र शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांसाठी हा क्षण अत्यंत भावनिक ठरला. अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यात निरोपांच्या क्षणी अश्रू तरळताना दिसले. संस्थेचे संचालक शारिक डोकडिया यांनी मनोगतात सांगितले की विद्यार्थ्यांचे यश हे त्यांच्या मेहनतीबरोबरच शिक्षकांच्या समर्पणामुळे आणि पालकांच्या सहकार्यामुळे शक्य होते. बट जब भी मैं किसी स्टूडेंट्स को पढ़ाता हूँ कि एक बैच को पढ़ाता हूँ, मैंने पहले भी कहा इट्स लाइक लिविंग एन एक्सटेंशन ऑलवेज बी ओपन फॉर स्टूडेंट्स। जैसे आप देख सकते हो फॉर्मर स्टूडेंट्स आते हैं, आपके साथ बीच में मदिया बैठ के पढ़ती है, तो डोर्स ऑफ ऑटोक्रैट विल ऑलवेज बी ओपन। सारे टीचर्स मैं हमेशा आपके लिए रहेंगे। आप ऑटोक्रैट के स्टूडेंट सिर्फ अभी के लिए नहीं हो कि अभी 10th हो गया और आप जा रहे हो, आप ऑटोक्रैट के स्टूडेंट फॉर द लाइफ रहोगे। आप मेरे बच्चों रहोगे हमेशा हमेशा के लिए। त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना आगामी परीक्षांसाठी मनपूर्वक शुभेच्छा देत आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. संपूर्ण समारंभ शांत, प्रेरणादायी आणि स्मरणीय वातावरणात संपन्न झाला. अकोला सरोपच्या रुग्णालयातील वाद संपताना दिसत नाही. गुरुवारी पाहणी दरम्यान गंभीर त्रुटी आढळल्याचा दावा आमदार साजिद खान पठाण यांनी केला. रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांचा दर्जा, स्वच्छतेची अवस्था, डॉक्टरांची अनुपस्थिती तसेच वॉर्डमधील नर्सेस, वॉर्डबॉय आणि सुरक्षा रक्षकांकडून मिळणाऱ्या कथित उद्धव वागणुकीच्या तक्रारीमुळे वातावरण चांगलेच तापले. आमदार पठाण यांनी झालेल्या तक्राराबद्दल दिलगिरी व्यक्त केली, परंतु कर्मचाऱ्यांनी शनिवारी सकाळी निदर्शने केली, काळ्या फिती लावून काम केले. एका वॉर्डमध्ये महिला रुग्ण व तिच्या नातेवाईकांनी तेथे उपस्थित नर्स व सुरक्षा रक्षकांकडून मिळणाऱ्या कथित उद्धट वागणुकीबाबत तक्रार केली. त्यानंतर आमदार पठाण यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना कणखर शब्दात जाब विचारला. या घटनेनंतर काही कर्मचारी संतप्त झाले. या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न आमदार पठाण यांनी केला, परंतु परिचारिका संपावर ठाम आहेत.
शनिवारी सकाळी कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. नर्स स्टाफने आमदारांनी उद्धट भाषेचा वापर केला असा आरोप केला. त्यावर प्रत्युत्तर देताना आमदार पठाण म्हणाले, मी जनतेला परिपूर्ण आरोग्य सेवा मिळावी यासाठी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. जर माझ्या बोलण्यामुळे कोणाला वाईट वाटत असेल तर मी माघार घेतो व दिलगिरी व्यक्त करतो. मात्र उद्या जर गरजू रुग्णांना सोय आरोग्य सेवा मिळाली नाही तर संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांना जाब द्यावा लागेल असे म्हटले आहे. या संपूर्ण घडामोडींमुळे सर्वोपचार रुग्णालयातील व्यवस्थापन, कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्यातील तणाव उघडपणे समोर आला असून आता प्रशासन कोणती ठोस पावले उचलते याकडे लक्ष लागले आहे. परिचारी एकजुटीचा परिचारी एकजुटीचा परिचारिका एकजुटीचा प्रेम ही केवळ अनुभवण्याची गोष्ट नाही तर आपल्या भावना व्यक्त करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कोणत्याही सुंदर नात्याला सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे प्रेमाची कबुली. तो क्षण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या हृदयातील कोमल भावना व्यक्त करते आणि नात्याला एक नवीन नाव देते. व्हॅलेंटाईन डे निमित्त आपण ज्यांच्यावर सर्वाधिक प्रेम करतो, मग ते आईवडील असोत, भावंडे असोत किंवा आपली कोणतीही प्रिय व्यक्ती, त्यांना गुलाबाचे फूल देऊन प्रेम व्यक्त केले जाते. RRC न्यूजच्या टीमने देखील शहरातील विविध स्तरातील नागरिकांशी संवाद साधून व्हॅलेंटाईन डे बद्दल त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी सर्वांनी आपल्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या मार्मिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अभी मेरे पास एक ये गुलाब है. हम कई लोगों को ये देंगे और पूछेंगे कि ये गुलाब वो किसको देना चाहेंगे. चलिए, हाँ, ये गुलाब अगर मैं आपको देता हूँ तो ये गुलाब आप किसको देंगे? जो शहीद हुए हुए जवान हमारे, मैं उनके कबर पे रख देना चाहता हूँ. आमच्यापेक्षा जे वडीलधारे माणसं आहेत त्यांना देणं मला योग्य वाटते. जे वडीलधारे माणसांचा आम्हाला त्यांना देणं चांगलं. यानी आई वडील झाले, आपल्यापेक्षा मोठे बंधू आहेत, त्यांना दिलं ते त्याला पुलकी वाटेल. मी माझ्या धर्मपत्नीला हा गुलाब देना. मदर को दे दूंगा. मेरी माता जी को. आपकी माता जी को देंगे. चलिए, माँ को देना चाहिए. द्याल तुम्ही. महिलाओं से भी पूछ लेते हैं. मैं मेरी मम्मी को दूंगी क्योंकि दिस इज माय वैलेंटाइन. मित्राला द्याल. हो. ओके, ये दोस्त को देना चाहते हैं. मित्राला. मित्रालाच देणार आहे. चला, हे मित्राला देणार आहे. अजून आपण बघू कोण कोणाला देते. मेरी वाइफ को. टुडे इज अ व्हॅलेंटाईन डे अँड माय बेस्ट आदिवासी फ्रेंड GF to my life and very person to my life. अगर मैं वैलेंटाइन डे को मेरे आदिवासी फ्रेंड है उसके साथ मैं लाइफ सिखा. गुलाब अगर मैं आपको देता हूँ तो ये किसको देंगे आप? मेरी वाइफ को. वाइफ को देंगे. चलिए, मेरे लिए वैलेंटाइन नहीं है, मेरे परिवार को. आप किसको देना चाहेंगे? मेरे पापा को, परिवार को. परिवार में सबसे पहले किसको देंगे क्योंकि गुलाब एक ही है? मम्मी को देंगे. अगर ये गुलाब मैं आपको दूं तो ये गुलाब आप किसको देना चाहेंगे? मेरी शादी हुई है भैया. तो किसको देंगे? घर वाले को देंगे. मम्मी को नहीं देंगे. मम्मी को देंगे. भगवान को देना पसंद करूंगा. पप्पाला. का बरं? ते माझ्यासाठी सर्वच काही आहे. अच्छा, मम्माना नाही. दोघं पण महत्त्वाचे आहेत, पण सगळ्यात जास्त पप्पा माझा जीव आहे माझा. कहते हैं बेटी बाप की खास होती है, पिता की करीब होती है और जनरली बेटियों को हम पूछ रहे तो पिता को ही देने का कह रही है. तर हे तुम्ही कोणाला देणार? सर, हे फुल तर मी नक्कीच माझ्या मिस्टरांनाच देणार आणि सध्या मी त्यांना या व्हिडिओच्या द्वारेच देऊ शकते कारण ते सध्या इथं नाही आहेत, इंडियन आर्मीमध्ये आहेत. सर, अच्छा, देखिए वो यहाँ नहीं है लेकिन फिर भी प्यार है, कनेक्ट है. तो ये जो गुलाब है ये उनके मिस्टर को. मैं अपनी पसंदीदा औरत को. बेटा, मुझे ये बताइए कि अगर ये गुलाब आपको मिलता है तो आप किसको दोगे? मेरी बेस्ट फ्रेंड को. आपकी बेस्ट फ्रेंड को दोगे. आप किसको दोगे? मम्मी को. मम्मी को दोगे. आप किसको दोगे? मेरे पप्पा को. आप आपके पापा को दोगे. और आप किसको दोगे? सर, पहले अपनी मम्मी को. ठीक. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त पोहरादेवी येथे आयोजित भव्य सभेला ते संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी त्यांचे हेलिकॉप्टरने वायगोड येथे आगमन झाले, जिथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज वाशिम जिल्हा दौऱ्यावर असून आज त्यांचे वायगोड येथील हेलिपॅडवर हेलिकॉप्टरने आगमन झाले. वाशिममधील पोहरादेवी येथे आयोजित श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सव आणि जाहीर सभेसाठी ते उपस्थित राहणार आहेत. मानोरा तालुक्यातील वायगोड हेलिपॅडवर राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड तसेच प्रशासनाच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, अपर पोलीस अधीक्षक लता फड, कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, मंगरुळपीरचे उपविभागीय अधिकारी रवी काडे, मानोरा तहसीलदार राजेंद्र पाटील आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी श्री शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांशी संवाद साधला. त्यानंतर वायगोड येथून मोटारीने ते पोहरादेवी येथील कार्यक्रमासाठी रवाना झाले. वनविभागाच्या जमिनीत खोदकाम करण्यात माहीर असलेला ज्ञानेश्वर कोण असा प्रश्न अडगावात विचारला जात आहे. तिघा निष्पापांचा जीव जाण्यात व डिझेलच्या अवैध धंद्यांना याच ज्ञानेश्वरचा आशीर्वाद होता, त्यावर पोलीस दलातून कारवाई का होत नाही अशी विचारणा होत आहे. तडीपारांना आश्रय देणारा, रेती माफियांचे तडवे चाटणारा तो कोण अशी विचारणा आता होत आहे. अडगाव येथे तिघांचा भीषण आगीत होरपळून मृत्यू झाला, पण या तिघांना न्याय मिळण्यासाठी शक्यता धुसर असल्याची चर्चा आहे. वनविभागाच्या जमिनीत खोदकाम करणे, रेती माफियांना साथ देणे, जमिनी बळकाविणाऱ्यांना बळ देणे, गरीब शेतकऱ्यांच्या शेतीवर डल्ला मारणे, तडीपारांना अडगावात आश्रय देणे, गौण खनिज चोरांना मदत करणे, प्रत्येक कामात सेटलमेंट करणे असे उद्योग अडगावात सुरू आहे. याच उद्योगातून अवैध गुटखा माफिया आणि डिझेल माफियांना अडगावात मोठे करणारा ज्ञानेश्वर कोण अशी विचारणा होत आहे. अडगावातील तिघा निष्पापांचा जीव अवैध डिझेल माफियांमुळे गेला आहे. या गुटखा आणि डिझेल माफियांचा पार्टनर असलेला ज्ञानेश्वर कोण अशी विचारणा आता होत आहे. डिझेलचा अवैध साठ्याची माहिती अडगाव पोलिसांना का नव्हती? जर ती होती तर कारवाई का केल्या गेली नाही अशी विचारणा पोलीस दलात सुरू आहे. अडगावकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तर डिझेलचा भडका उडाला नाही ना अशी विचारणा आता होत आहे. जिल्ह्यात असे किती डिझेलचे अवैध साठे आहे आणि त्यांना कोणाकोणाचा आशीर्वाद आहे याची खातरजमा एसपींनी करण्याची गरज आहे. डिझेलच्या आगीच्या ज्वाळांमुळे मृत्युमुखी पडलेला स्वरा आणि तिच्या आजी मामांना खरी श्रद्धांजली ठरेल. ब्युरो रिपोर्ट RRC न्यूज अकोला. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. नरनाळा महोत्सवाची तयारी झाली आहे पूर्ण. जिल्हा प्रशासनाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन, रविवारी उद्घाटन. अकोला महापालिकेच्या त्या सभागृहाला टिपू सुलतानाचे नाव बदलणार का? महापालिकेतील भाजप प्रणित शहर सुधार आघाडी करेल काय सुधारणा? शिक्षकांना थकीत बिलांचे 10% मागणारा दलाल कोण? लाखोंच्या लाचेची मागणी होत असताना शिक्षक संघटनांची चुप्पी का? आनसिंग येथे गर्भपाताच्या औषधांची खिरापत. अन्न व औषध प्रशासनाचे स्टिंग ऑपरेशन आले समोर. अडगावातील माफियांच्या मदतीला धावणारा ज्ञानेश्वर कोण? डिझेल व गुटखा माफियांना वाचवण्यामागे कोणाचा हात? बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,45,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.